तिकडे धुळ्यातील पालिकेच्या शाळेची अवस्था देखील अतिशय बिकट आहे। शाळेतील इमारतीचा स्लॅब मोडकळीला आलाय। विद्यार्थ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तत्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे। या संपूर्ण शाळेच्या इमारतीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। पाहूयात। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली। शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे। आपण आलो आहोत धुळे शहरातील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, ज्या शाळेचा क्रमांक आहे 20 आणि 34। या 20 आणि 34 क्रमांकाच्या शाळेमध्ये आपण इथे आलेलो आहोत। पाहू शकता माझ्या पाठीमागे विद्यार्थी शिक्षण घेत आहे। उर्दू माध्यमाची शाळा आहे। या शाळेमध्ये सर्वात महत्त्वाचं पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या वतीने ही शाळा चालवण्यात येते। या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर बिल्डिंगचं ऑडिट यावेळेस करण्यात आलेलं आहे। याआधी पाहायला गेलं तर मी वरच्या बाजूने ज्या शाळेचा स्लॅब कोसळलेला आहे, अतिशय जीर्ण पद्धतीची ही जीर्ण झालेली शाळा आहे आणि जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास या शाळेला आहे। 50 वर्षापूर्वीची ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये पाहायला गेलं तर ही शाळा भरत आहे। 369 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असून आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या शाळांमधील पाहायला गेलं तर स्लॅबचा जो काही मलबा आहे, जो स्लॅब पडलेला होता आणि यावेळेस काय या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जीव देखील धोक्यात आहे। शिक्षकांनी, प्रशासनाने महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे। पत्रव्यवहार केल्यानंतर महानगरपालिका प्रशासन ही जागी झालेलं आहे आणि जवळपास या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट आता करण्यात आलेलं आहे। जवळपास आता 2,16,00,000 रुपये या शाळेला मंजूर करून नवीन इमारत आता महापालिकेच्या वतीने बनवण्याचं काम सुरू आहे। कॅमेरा पर्सन रूपक बिरारीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।